मी आप्पासाहेब खोत. आप्पासाहेब खोत ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरून आपल्याशी संवाद साधत आहे. पळसफुल या माझ्या कादंबरीचा आज तिसरा भाग मी आपल्यासमोर वाचत आहे. क्रमशः कादंबरी वाचन. कादंबरीचं नाव पळसफुल. भाग तिसरा. अंधाराचा पदर धरून तिन्ही सांज झाली. धारान वाटाने शेतात गेलेली माणसं नानत्या गावाकडे येऊ लागली. तिन्ही सांज टळून गेली तरी गिरजा आली नव्हती, म्हणून अक्कूबाई वारं पाणी झाले. अंधार वाढत चालला तसं लाईटचं खटकं खाली ओढलं. भक्कन घरभर उजेड पडला. भात सांबार करून म्हातारी सोप्यात येऊन बसली. मनात नको नको ते येत होतं. डोक्यात तेल मुंगळं चटाचटा चावत होतं. तिची नजर गल्लीच्या तोंडी दाटल्या अंधारात जाणं येणाऱ्याला शोधत होती. अक्कू म्हातारी गिरजाला जपत होती. हुव्या जन्मात तिनं किती भोग भोगलं होतं. बसल्या जागी सारा भूतकाळ तिच्या नजरेसमोर येऊन गेला. अक्कूबाई या घरात नांदायला आली आणि 1.5 वर्षानं पुढं तिला न्हाणं आलं. ती नातीदुती झाली. ती बाई झाली. सासू सासरा तिचा नवरा लहान असतानाच वारलं होतं. तिचा नवरा 5 एकराचा मालक, या जमिनीचा धनी. एकटाच बिचारा. भरला माळा, रिकामं घर अक्कूच्या येण्यानं उजाळलं. ती भाऊभाऊकी आणि शेजापाजारी यांचं चांगला वाईट अनुभव तिला घेत होती. लहानपणी थोरांची समज आलेल्या अक्कूला कळून गेलं आणि मग अक्कूनं कोसळतं घर सावरलं. हळूहळू जम बसला. मळा फुलला. घराच्या चौकटीला आणि उंबरट्याला नक्षीची शोभा आली. आड्याचं पाणी पळत पळत वलचणीला आलं. सगळ्या भावकीनं तोंडात बोट घातलं. सुखी संसाराला एक उणीव होती. आज उद्या असं करता करता 12 वर्षे सरली तरी अक्कूची कूस उजवली नव्हती. मळा घरदार असून तरी काय करायचं? वंशाला देवा नव्हता. शेड्डू मारून नव्या उमेदीनं काम करावं अशी ईर्ष्या दोघांच्या मनात राहिली नाही. बापू मोहिता हा चुलत भाऊ. त्याच्यापेक्षा 10 वर्षानं लहान असून 2 मुलगं होतं त्याला. त्यानं सारखं या दोघांच्या मागं घायटा लावला होता. माझ्या 2 पोरातलं एक पोरग दत्त घे. काय करावं आणि कुणासाठी करायचे सगळं? प्रश्नाच्या गुताप्यानं मनाच्या झाडाला कीड लागली. वैऱ्याच्या बोलानं उभ्या जन्माला वाळवी लागल्यासारखी त्या दोघा नवरा बायकोंची अवस्था झाली. पण तसं घडणार नव्हतं. दुपारची वेळ. मळ्यातली हळद भांगलणं चालू होतं. घराबाहेरच्या 4 रोजगारी बायका भांगलण्यासाठी आल्या होत्या. रोजगारी बायका गप्पा गोष्टी करत भांगलत होत्या. हळदीने पिवळा जर रंग भरला होता. घमघमत आवाज साऱ्या अंगाला हिंदोळ देत होता. सगळ्या बायकांचं तण खुरपणं चालू होतं. सगळ्या बायकात अक्कू बी होती आणि एकाएकी बसल्या पातीला अक्कू दमछाक झाली. जरा उन्हाचा चटका लागल्यासारखा झाला. तिच्या डोळ्यापुढं अंधारी येऊ लागली. हातातलं खुरपं गळून पडलं. पोटात भडबडल्यासारखं झालं. डोळ्यापुढं जास्तच अंधारी येऊ लागली. चक्कर येऊ लागली. बसल्या जागी कोरडं हुंदाडे येऊ लागलं. गरगर ओकाऱ्या येऊ लागल्या आणि भडाभडा तिला उलट्या झाल्या. भांगलणाऱ्या बायकांचा हात जागच्या जागी थांबलं. सगळ्या बायका अक्कूच्या भोवती गोळा झाल्या. गराडा घालून बसल्या. काय झालं ग एकाएकी? आत्ता घटकाभरात तर चांगली होतीच नव. तर व एकदम असं काय झालं ब? कुणाला ठाव? बघा की. बायका आपापल्या परीनं बोलत होत्या. पुन्हा तिला भडाभडा उलट्या झाल्या. हुंदाडे येऊ लागलं. तिच्या कोरड्या हुंदाड्याचा आणि ओकाऱ्याचा अंदाज घेत म्हातारी हरुबाई पुढं झाली. पळा ग, जावा कोणीतरी लवकर. पाण्याचा तांब्या आणा जावा. कोणीतरी पाणी आणलं. घे, पाण्याचा घोट घे. हारू म्हातारीनं पाण्याचा तांब्या तिच्या पुढं धरला. कसा तरी पाण्याचा घोट घशाखाली गेला. भरली विहीर चावऱ्या मोठेने हेंदकाळून निघावी तशी तिची तरा झाली. भडाभडा ओकारी आली. सगळ्या बायका घाबरून गेल्या. हारू म्हातारीने पुन्हा तिला आपल्या हातानं हलवत विचारलं, जरा पाणी पी, जरा बरं पडेल. पुन्हा तिनं पाण्याचा घोट घेतला आणि म्हातारी म्हणाली, अक्कू
असं पहिलं कवा झालं होतं का ग? नाही वाटते. असं पहिल्यांदाच होतंय ना? होय व. तिनं घाम पुसत म्हटलं. पोटात नुसतं तुकडं तोडल्यावानी होतंय. हरू म्हातारी हसून म्हणाले, अगं असं हुयाचंच केली की. सगळ्या बायका अवाक झाल्या. बघताय काय बायानो, असंच हुयाच. मग मात्र बायका काय समजायच्या समजल्या. पुढं सरकून हळू आवाजात हरू म्हातारी म्हणाली, अक्को बाहेरवाशी होऊन किती दिवस झालतं ग? अगं हेच की, शिवाशिव कवा झाली होतीस. दुसरी हसून म्हटली, अव कावळा शिवून किती दिवस झालं? येत्या पुनवला 4 महिने सपतील बघा. मला शिवाशिव होऊन शान. आणि तिच्या बोलणारा हरू म्हातारी आनंदून गेली आणि म्हणाले, मग लेकी तू पोटूश आहेस काय? खरंच? आनंदाचं भरान यावं तशी तिची तरा झाली. एक तप झालं लग्न होऊन आणि आता 12 वर्षानं पांग फिटला. तिच्या साऱ्या अंगाला लाडीक शिशिरी येऊन गेली. तिने आसुसलेल्या नजरेने बांधावरच्या बावळीकडे पाहिलं. एक चिमणी आपल्या बाळाला घास भरवत होती. पिलाच्या उड्या चोचीत आपल्या आईला हाका घालीत होती. ती अंतरी सुकावून गेली. तिची नजर खाली ओढ्याकाठी गेली. आंब्याखाली रघुनाथ तिचा मालक उभा होता. आपल्या बायकोभोवती बायका का जमल्यात? काळजीने तो वरती पाहत होता. भांगलता भांगलता असं एकाएकी काय घडलं असेल? त्याचं मन चरकलं. घायाळ कापावं तसं तिची घालमेल झाली आणि काळीच करपल्यासारखं झालं. तो ऊर फुटावं तसा वरती पळत येत होता. त्याला वरती आपल्याकडे पळत येताना पाहून तिचं डोळं समाधानानं भरलं. भरल्या पुरात पळणाऱ्या पाण्यासारखं तिच्या मिटल्या डोळ्यात समाधान ओसंडत होतं. तुझा नवरा खुरा कावळा आहे, कशाला नांदतेस पोरी ह्याच्याजवळ? जा बाई आपल्या मायारला, आईबापाच्या घरला जा शहाणी असलीस तर, आणि घे जा दुसरं लगीन करून. भावभावकीतील माणसं अक्कूचं कान भरत होती. अंतरीची शहाणी अक्कू सगळ्यांचं बोलणं ऐकून घेत होती. कोणालाच ते वाईट कधी म्हणत नव्हती. कोणाच्या बोलण्यावर किती विश्वास ठेवायचा हे ते आता चांगलं ओळखून होती. या भावकीतील गब्बर माणसानं आपला 5 एकराचा मळा हडप करायचा होता. ती नवऱ्याची सावली होऊन राहिली होती. आपल्या वाडवडिलांनी जन्माची गाठ बांधली. आपल्या आई वडिलांनी जन्माची गाठ बांधली, सोबत दिली. त्या आईबापाच्या नावाला त्याला बट्टा लागल अशी ती वागली नव्हती आणि वागणारी नव्हती. नांदायला आल्यापासून बरा वाईट अनुभव घेऊन ती जगत राहिली होती आणि आता सोकत धक्का तिला बसला होता. या घरची सून म्हणून आल्यावर 12 वर्षे गौरी गणपती आलं. गौराई घुमत आली. गरीबा घरची भाजी भाकरी खाऊन गेली. एक तप संपलं आणि आता या वर्षी गौराईने तिच्या ओटीत गणोबा घातला. तिची ओटी आता भरली होती. पानाफुलाने डवळलेल्या झाडानं फळ धरलं होतं. दिवस संपलं आणि 12 वर्षाने घरात बाळांची रांगती पावलं पडू लागली, खेळू लागली. घराला घरपण आलं. उभ्या जन्माचं सोनं झालं. सदाशिवाच्या जन्मानं हिरवा मळा आणि नांत्यघर उजाळून निघालं. मधल्या सोप्यात चौकटीला टेकान देऊन बसलेल्या अक्कू म्हातारेला सगळं आटून गेलं. रेडिओ बाजारभाव सांगत होता. ती उठली. तिने रेडिओ बंद केला. पुन्हा घर शांत झालं. कोपऱ्यातील 5 कच कचकचू लागली. त्या पालीकडे बघत ती खाली बसत म्हणाली, ह्या रांडनं जलंबर तर पिडले. आता आणि काय माझ्या पुढं वाढून ठेवत्या कुणास ठाऊक. ती कुचकुचणाऱ्या पालीला बोलली. पुन्हा ती गप झाली. एकटेपणाचं तिचं दुःख तिला असह्य झालं होतं. तरी ती गप होती. ओसाड माळावर आपलेच हातपाय गळ्यात येऊन कित्येक वर्ष ऊन वारा पाऊस झेलत उभ्या असणाऱ्या वडासारखी अक्कू जगत होती आणि गिरजाला आधार देत होती. धन्यवाद.